नमस्कार. आज आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. तो मराठी विभागातर्फे जो मुद्रित शोधन आणि माध्यमांसाठीचे लेखन हा वर्ग सध्या आपल्या महाविद्यालयात घेतला जात आहे, त्या वर्गाचं प्रात्यक्षिक सादरीकरण असा एक कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी म्हणून आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. आता या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये सांगायचं तर आज विद्यापीठ दिन आहे आणि विद्यापीठ दिनाच्या दिवशी आपल्याला हा कार्यक्रम घेता येतो याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला प्राचार्यांनी अनुमती दिली. त्यामुळे प्राचार्य डॉक्टर मिरगणे सर आणि उपप्राचार्य डॉक्टर आनंद चौधरी सर या दोघांचेही मी अगदी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असेल हे अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते. हा प्रात्यक्षिक सादरीकरण म्हणजे काय आहे तर आपण 30 तासांचा 20 दिवसांचा असा हा आपला वर्ग जो आहे हा वर्ग आयोजित केलेला आहे आणि या 30 तासांच्या 20 दिवसांच्या वर्गामध्ये मुद्रित शोधन अर्थात त्याच्यासाठी अगोदर आपण लेखन विषयक नियम काय आहेत, हे नियम कशा पद्धतीने आपण लेखनामध्ये वापरायचे असतात, त्याचबरोबर विरामचिन्ह कशी आहेत, ही विरामचिन्ह वेगवेगळ्या ठिकाणी वापरायची कशी असतात, हा सगळा भाग त्याच्यामध्ये शिकवलाय. त्याचबरोबर माध्यमांसाठीचं लेखन, माध्यमांसाठीचं म्हणजे काय तर मुद्रित माध्यम आहे, श्राव्य माध्यम आहे, दृकश्राव्य माध्यम आहे आणि समाज माध्यम आहे. तर या वेगवेगळ्या माध्यमांच्या संदर्भात जे लेखन प्रकार आपण वेगवेगळे हाताळतो हे कशा पद्धतीने लिहावं हे पण आम्ही आमच्या वर्गामध्ये शिकवलेलं आहे. आणि आज आमचे विद्यार्थी या ठिकाणी जे सादरीकरण करणार आहेत ते त्या अनुषंगाने म्हणजे त्यांचा जो कार्यक्रम होणार आहे त्याची आम्ही खूप प्रॅक्टिस वगैरे घेतली आहे अशातला भाग नाही. आम्ही त्यांना बातमी शिकवली, मग ते बातमी त्यांनी त्यांची तयार केली, ते बातमी त्या ठिकाणी देणार आहेत. त्यांना जाहिरात हा प्रकार शिकवला, त्या आधारे त्यांनी स्वतः जाहिरात तयार केली, ती सादर कशी करायची हे ठरवलं, ते आपल्या समोर सादर करणार आहेत. तर असा हा एक छोटासा कार्यक्रम आहे आणि मला ह्याचा खूप आनंद आहे की आज वास्तविक पाहता आपल्या ध्वजवंदनानंतरचा दिवस हा सुट्टीचा दिवस आहे, पण मी तुम्हाला एक छोटीशी विनंती सकाळच्या वेळेला केली आणि आपण या ठिकाणी आपणहून थांबलेला आहात. त्याच्यामुळे मी माझ्या विद्यार्थ्यांना विनंती करेन एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपलं कौतुक पाहण्यासाठी आवर्जून आलेले आहेत त्या सर्वांचं आम्ही इथे मनपूर्वक स्वागत करतो. दुसरी एक माझी विनंती आहे, मान्य झाली तर आनंद होईल. हा जो वर्ग आहे या वर्गाचा अभ्यासक्रम तयार करण्याचं काम हे आम्ही आत्ता केलेलं नाही. हा अभ्यासक्रम तयार झाला जवळपास 2 वर्षांपूर्वी आणि आम्हीच नाही, जवळपास सगळ्याच विभागांनी आपापले प्रमाणपत्र अभ्यासक्रम त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. ते घेण्याची इच्छा होती पण काही ना काही कारणामुळे ते लांबत गेले आणि आता मात्र तो घेण्याची संधी मिळाली. पण हा अभ्यासक्रम तयार करत असताना आम्ही तत्कालीन प्राचार्य आणि उपप्राचार्य यांचं मार्गदर्शन घेतलेलं होतं आणि त्यामुळे माझी तत्कालीन प्राचार्य उपप्राचार्य अर्थात डॉक्टर मकरंद पैठणकर आणि डॉक्टर माधव गायकवाड सर या दोघांना सुद्धा नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. ठीक आहे, सर माझे गुरु आहेत, सरांनी मला शिकवलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा शब्द हा मी आदेश मानते आणि माझी विनंती मी या ठिकाणी थांबवते. मात्र सर तुम्ही कार्यक्रमाला आवर्जून थांबलेला आहात याचा मनापासून आनंद आहे, त्यामुळे मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. आजच्या कार्यक्रमाला खरं म्हणजे आमचे प्राचार्य खूप व्यस्त असतात, त्यांना गावाला जायचं आहे आणि मला माहिती आहे सुट्टीचा एकच दिवस असतो जेव्हा गावाकडे घराची ओढ असते, पण आवर्जून थोडा वेळ का होईना ते खास आपल्यासाठी आलेले आहेत आणि म्हणून मी पुन्हा एकदा विभाग
या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर विवेक मिरगणे सर, उपप्राचार्य डॉक्टर अनंत चौधरी सर आणि सभागृहात आपल्या सोबत बसलेले उपप्राचार्य डॉक्टर संदीप चौधरी सर यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते। आणि इथून पुढची सूत्र जी आहेत ती आता सूत्रसंचालन सुद्धा आम्ही वर्गात शिकवलंय बरं का, त्याच्यामुळे इथून सगळी जी काही तयारी आहे किंवा सादरीकरण आहे तर त्या पद्धतीने होईल। पण मुलांनो, ही परीक्षा तुमची नाही, आमची आहे आणि त्याच्यामुळे ते आपण व्यवस्थित पद्धतीने कसं करू शकू, काय करू शकू, अर्थात तुम्ही माझी मुलं आहात आणि त्याच्यामुळे तुम्ही उत्तम पद्धतीने करताल हा विश्वास आहे। कोणताही ताणतणाव घेऊ नका आणि मुलांच्या नाही तर कोणाच्या चुका माफ करायच्या, त्याच्यामुळे बिनधास्तपणे करा। तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। सूत्रसंचालनाची सूत्र यापुढे मी हातामध्ये देते हर्ष जोशी आणि पायल सुर्वे यांच्याकडे। शुभ सकाळ सर्वांना, नमस्कार। मी पायल सुर्वे आणि मी हर्ष जोशी आजच्या कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत करतो। तर आज आपण मुद्रित शोधन आणि माध्यमांसाठीचे लेखन प्रमाणपत्र वर्ग याच्या विशेष सादरीकरण सत्रासाठी जमलो आहोत। या कार्यक्रमात केवळ ज्ञान नव्हे तर विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, अभिव्यक्ती आणि कलेची झलक आपल्याला पाहायला मिळणार आहे। होय पाहिजे, खरं तर अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकांपर्यंत मर्यादित नसतो, ते कलेतून, कवितेतून, नाटकातून आणि विविध उपक्रमातून आपण किती काही शिकू शकतो हे आजच्या सादरीकरणातून अनुभवायला मिळते। तर सर्वप्रथम आपण आपल्या मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करतो। त्यांच्या उपस्थितीमुळे आजचा कार्यक्रम नक्कीच मंगलमय झाला। आजचा दिवस खास आहे कारण आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे वर्धमान दिन आहे। 1958 साली स्थापन झालेले हे विद्यापीठ ज्ञान, संस्कृती आणि प्रगतीचे प्रतीक आहे। या स्मरणीय दिवशी आपण विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करूया। हे गीत सादर करणार आहे अपर्णा देशपांडे यांनी।
याचे नैमित्तिक कार्यक्रमही करतात। यानंतर प्रत्येक कार्यक्रमाची दिशा व उद्देश सांगणारे प्रास्ताविक हा पहिला महत्त्वाचा टप्पा असतो। आजचे प्रास्ताविक आपण प्राध्यापक वृंदा देशपांडे मॅम यांच्याकडून ऐकू। नमस्कार। सगळ्यात पहिल्यांदा प्रास्ताविकाच्या सुरुवातीला मला अशी इच्छा आहे की मी आभार व्यक्त करावे माझ्या दोन सहकारी अर्चना सुदामे आणि योगिता देवगिरीकर कत्रे, कारण अत्यंत महत्त्वाची साथ त्या मला या संपूर्ण उपक्रमात देत आलेल्या आहेत। आणि दुसरे आभार जास्त महत्त्वाचे ते म्हणजे या वर्गाचे सगळे विद्यार्थी। याचं कारण असं आहे, किती प्रवेश होतील किती नाही शंकाच होती मनामध्ये, आणि जो काही भरभरून तुम्ही प्रतिसाद दिलाय ना, तुम्हाला पण छान वाटेल ऐकायला। आपल्या 29 विद्यार्थ्यांनी आणि बाहेरच्या 6 लोकांनी असा एकूण 35 विद्यार्थ्यांनी या वर्गाला प्रवेश घेतलेला आहे। आणि या वर्गामध्ये दररोज जवळपास 22 ते 25 लोक उपस्थित राहतात। त्याच्यामुळे अगदी प्रामाणिकपणे सांगते, गेले 20 वर्ष मी या ठिकाणी मराठी विभागात कार्य करते आहे, कार्यरत आहे, पण मनसोक्त शिकवण्याचा आणि तुमचा प्रतिसाद मिळवण्याचा जो काही आनंद मला या वर्गाने दिला ना, तसा आनंद मी आजपर्यंत माझ्या महाविद्यालयाच्या कोणत्याही नियमित वर्गामध्ये अनुभवलेला नाही। हे दुर्दैव आहे, पण ती वस्तुस्थिती सुद्धा आहेच। आणि म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांचे विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतेय, कारण एका शिक्षकाला आनंद असतो तो फक्त शिकवण्यामध्ये, आणि ती संधी आपण मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली। आणि अर्थातच ही संधी ज्यांच्यामुळे मला उपलब्ध होऊ शकली त्या आमच्या संस्थेच्या सहसचिव आदरणीय डॉक्टर रश्मीताई बोरीकर, कारण सीडीसी मध्ये त्यांचा सतत आग्रह चालायचा की तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, गुणवत्ता वाढवली पाहिजे। त्यांनी आमची पहिली बैठक घेतली, आणि ही पहिली बैठक ज्या वेळेला घेतली तेव्हा त्यांनी विचारलं मराठी विभाग काय करतोय, आणि गेल्या 2 वर्षात मला स्वतःला एक प्रचंड उदासी आलेली होती। का उदासीनता ही स्वाभाविक आहे, आम्ही इतकं काही काही करण्याची आमची इच्छा असते, करतो, पण विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नाही मिळत, आम्हाला बरं नाही वाटत। आणि मग मी मॅडमला म्हणलं की काय नाही, चालू आहे, रुटीन चालू आहे। त्यामुळे अगं असं काय म्हणते, मग म्हणे किती विद्यार्थी येतात वर्गात? येतात म्हणलं थोडेफार, कधी 2-4 असतात, कधी 5-7 असतात, कधी हे येतात कधी ते येतात, आलटून पालटून येतात। आणि मग माझा निराश सूर, माझा निराश चेहरा हे बघून तेही जरा गडबडले आहे। त्या म्हणाले अगं हे असं नको सांगू कडे, असं निराश होईल असं। मी त्यांच्याकडे फक्त पाहिलं, मनातल्या मनात म्हणलं मॅडम तुम्ही हे पहिल्या वर्षी माझ्याकडून ऐकलं तर तुम्हाला एवढं वाईट वाटतंय, गेले 20 वर्ष मी हे सहन करतेय, मग मला नैराश्य येणार नाही का? पण हे नैराश्याचं सार मळ धुवून काढण्याचं काम या वर्गाने केलेलं आहे। आणि म्हणून मी अगदी मनापासून त्यांचेही आभार या ठिकाणी व्यक्त करते की त्यांनी ही मला संधी दिली। गंमत सांगते तुम्हाला, ज्या वेळेला सीडीसी मध्ये हा विषय आम्ही मांडला की प्रमाणपत्र वर्ग घ्यायचा आहे, तर तो मांडल्यानंतर आम्ही असं जाहीर केलं की हा वर्ग जो आहे तो मोफत वर्ग असेल। पण इथे प्रश्न निर्माण झाला, मोफत कशामुळे? माझा सूर एरवीच मराठीला विद्यार्थी येत नाही, इथं कोण लगे पैसे देऊन येणारे मराठी शिकण्यासाठी? सगळे पदाधिकारी सुद्धा गडबडले की बाबा काय भानगड आहे। पण मग बोरीकर मॅडमनी तिथे त्यांचं आमचं आधी बोलणं झालेलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा मुद्दा मांडला, हे बघा ती काय करतेय का करतेय मला माहितीये, माझं बोलणं झालेलं आहे, वृंदाला जे हवं ते करू द्या। इतकं सुंदर जर का स्वातंत्र्य मिळत असेल ना, तर माणसाला अजून काय हवंय? कारण आम्ही सरस्वती भुवनचे विद्यार्थी आधी आहोत। माझं पदवीपर्यंतचं शिक्षण याच ठिकाणी झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे आम्हाला स्वातंत्र्याबरोबर अगोदर कळते ही जबाबदारी। आणि
आणि मग कळतात ते हक्क. आणि मला माहिती आहे ही जबाबदारी आम्हाला कळते, हा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी हे स्वातंत्र्य दिलेलं असेल. आणि मग ते मीटिंग नंतर रामेश्वर कोतला सरांनी आणि लीला शिंदे मॅडमनी सुद्धा माझा उत्साह खूप वाढवला. अगं वृंदा, हे मराठीसाठी खूप आवश्यक आहे, हे आपण केलंच पाहिजे. खरंच सांगते, आनंदाची बीज मनामध्ये पडायला तिथून सुरुवात झालेली होती की अरे ना, आपण जे करतोय त्याची गरज सुद्धा कुणाला तरी वाटती आहे, भासती आहे, आणि मग आपण हे आवर्जून केलं पाहिजे. मग हळूहळू आमचं सगळी तयारी सुरू झाली. मॅडमचा आग्रह होता लगेच करा लगेच करा, पण मला थोडासा वेळ लागला. कारण काय आहे ना, एकदा आपण एका सावटामध्ये गेलो ना की तिथून बाहेर यायला माणसाला वेळ लागतो. आणि त्या पद्धतीने मी माझा वेळ घेतला आणि एकदाचा वर्ग डिक्लेअर झाला. पण मी मॅडमना अगदी स्पष्टपणे म्हणाले, मॅडम ही आमची पहिली बॅच आहे आणि मला असं वाटतं की ही मी फक्त आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी घ्यावी. कारण काय अगदी पूर्ण होईल आम्हाला माहित नाही. हा 30 तासांचा वर्ग आहे. एरवीच आमचं शिकवणं वर्षभराचं असतं, त्याचं नियोजन निराळं. 30 तासांचं जे काही नियोजन आहे हे 30 तासांचं नियोजन निराळं. आणि त्याच्यामुळे आम्ही अगदी मोकळेपणाने तुम्हाला विनंती करतो की ही पहिली बॅच होऊ द्या, मग आम्ही बाहेर लोकांसाठी बॅच घेऊ. मॅडम मला म्हणाल्या, तुम्ही एक काम करा, तुम्ही हे इतकं मोठं काम करताय तर याची जाहिरात सोशल मीडियावरून होऊ द्या. तुमच्या वर्गाला बाहेरून एकही प्रवेश आला नाही तरी सुद्धा चालेल, पण तुम्ही हे काम करताय इतका तरी संदेश तुम्ही बाहेर जाऊ द्या, कारण ती काळाची गरज आहे. ठीक आहे म्हणून आज्ञाशील सांगते. मग आम्ही सगळं तयार केलं. हे तयार करण्यामध्ये म्हणजे जे काही पोस्टर वगैरे आम्ही तयार केलं त्याच्यामध्ये मला डॉक्टर विक्रांत पांचाळ आणि डॉक्टर गोरख काकडे या दोघांची फार मोठ्या प्रमाणावरती मदत मिळालेली आहे. कारण तंत्रज्ञानाच्या सगळ्याच गोष्टी काही आपल्याला जमत नाही. म्हणजे गमतीचा भाग म्हणून सांगते, मी हळूहळू तंत्रज्ञान माझ्या यजमानांकडून आशय जोशींकडून शिकले. ते ज्यावेळेला त्यांनी मला माझा पहिला स्मार्टफोन घेऊन दिला ना, तेव्हा ते इतकं छान म्हणाले, माझी बायको आजची आहे, आता मी तिला स्मार्ट करतो. आणि त्यांच्या शब्दाला ते जागले. त्यांनी मला तंत्रज्ञानातल्या अनेक गोष्टी शिकवल्या. त्यामुळे हा संपूर्ण वर्ग मला पीपीटीच्या माध्यमातून घेण्याची संधी सुद्धा उपलब्ध झाली. आणि या सगळ्याचा आनंद केवळ मीच नाही तर माझ्या सहकाऱ्यांनी पण फार छान पद्धतीने घेतला. एवढी उत्तम व्याख्यानं त्यांनी दिली सर, म्हणजे मी SSB म्हणून जॉईन झाले तेव्हा कधीच त्यांचा परफॉर्मन्स पाहिलेला नाही, कधीही मी त्यांच्या वर्गात गेलेली नाही. ते कसं शिकवतात या बाबतीत मी विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेतलेला नाही, नथिंग. पण मला माहिती होतं की या छान शिकवतील कारण ते समोरचे विद्यार्थी आहेत. तेवढं एक क्वालिफिकेशन माझ्यासाठी पुरेसं असतं. जो समोरचा विद्यार्थी असतो ना तो 100% आपली मेहनत, आपली इच्छा, आपले परिश्रम, एखादी गोष्ट ज्यावेळेला तो मनामध्ये घेतो की नाही मला हे करायचंय, हे त्याने एकदा ठरवलं की तो आपले 100% त्याच्यामध्ये देत असतो. आणि म्हणून या सगळ्या वर्गाचा आनंद जो आहे हा आनंद आम्ही घेऊ शकलो. मला अजून एक गोष्ट आवर्जून नमूद करावी वाटेल. आमच्या वर्गाचा पहिला दिवस होता. त्यावेळेला आमचे उपप्राचार्य डॉक्टर संदीप चौधरी सर म्हणाले होते, अगं तुझ्याकडे जर एवढे 35 वगैरे प्रवेश जर का झालेले आहेत तर आपण संस्थेतून कोणाला बोलवू. मी त्यांना म्हटलं, सर प्रवेश झाले, विद्यार्थी किती येणार आहेत हे मला माहीत नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्ही अशी रिस्क घेऊ नये. उगी आपण तोंडावर पडायचं. त्यांनाही ते पटलं कारण त्यांचाही अनुभव आहे. विद्यार्थी किती असतात वर्गामध्ये. ते म्हणे हा ते तू म्हणती ते पण खरं आहे, जाऊ दे म्हणे आपण बघू. त्यांना मी फक्त एकच म्हणलं. त्या दिवशी आमच्याकडे मला वाटतं 1 ऑगस्टचा काहीतरी कार्यक्रम होता, वक्तृत्व स्पर्धा वगैरे होती. आणि मग मी आनंद चौधरी सर पण रजेवर होते, प्राचार्य सर त्या दिवशी. मग मी आनंद चौधरी सरांना आणि त्यांना एवढंच सांगून ठेवलं की तुमचा खालचा कार्यक्रम झाला ना की तुम्ही एकदा वरती येऊन जा वर्गामध्ये. आपण माझं जे काही शिकवणं चालू असेल ते थांबवून मी एक फोटो घेईन म्हणलं, कारण शेवटी रेकॉर्डसाठी असावं लागतं. आणि मला काही औपचारिक उद्घाटन वगैरे करायचं नाहीये, पण तुम्ही तेवढं प्लीज येऊन जा. आणि
वर्ष एकमेकांसोबत काम करतो आहोत. ते म्हणाले काही हरकत नाही, हा कार्यक्रम झाला की आम्ही चक्कर मारतो. आणि त्याच्यानुसार ते आले. पण ते फक्त दोघंच नाही आले. गंमत सांगते, त्या दिवशी आमचे सगळे विद्यार्थी वर्गात आले. वर्ग भरलेला. आणि त्यांना जेव्हा हे खाली कळलं, त्या दिवशी 1 ऑगस्टच्या कार्यक्रमाला जे पाहुणे आलेले होते, माननीय रवींद्रजी जोगदंड, आपले स्मार्ट सिटीचे ते मुख्य ऑफिसर आहेत, त्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांना घेऊन ते वर्गात आले. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी पण की अरे बापरे, कारण त्यांना हे मुद्रित शोधन, अभ्यास, साहित्य वगैरे सगळं माहिती आहे. ते म्हणे मला माहिती आहे किती किचकट असतं, आणि तुम्ही हे घेताय, तुम्ही हे शिकवताय, सरस्वती भुवननी हे सुरू केलेलं आहे, याचा मला आनंद आहे. असं म्हणून त्यांनी स्मार्ट सिटी बद्दलची सुद्धा माहिती आमच्या विद्यार्थ्यांना दिली. आणि त्याचबरोबर मुद्रित शोधनाची किती गरज आहे हे सांगून आमच्या वर्गाला शुभेच्छा दिल्या. मला असं वाटतं, ज्या वेळेला आपण निरपेक्षपणाने काम करायला सुरुवात करतो ना, त्यावेळेला तो परमेश्वर व्यवस्था करतो. त्याला माहिती असतं इथं काय दिलं पाहिजे, त्याला माहिती असतं याची जबाबदारी मलाच उचलावी लागणार आहे. या करणाऱ्या फारच निरीच्छ आहेत, या काय करतील आणि काय नाही काही माहिती नाही. आणि त्याच्यामुळे आमची ती पहिल्या दिवसाची सुरुवात सुद्धा वर्गाची फार छान पद्धतीने झाली. आणि दुसरी एक गोष्ट मला जी आवर्जून या ठिकाणी नमूद करावीशी वाटेल, ती गोष्ट म्हणजे मला या वर्गातून एक लक्षात असं आलं, या वर्गामध्ये 6 लोक बाहेरून आले. त्याच्यानंतर 2 जणांना प्रवेश रद्द करावा लागला. पण जी 4 माणसं आहेत ती आमच्यासोबत सातत्यानं टिकली. म्हणजे ही माणसं दररोज उपस्थित होती. ज्या एखाद दुसऱ्या दिवशी त्यांना जमलं नाही, विद्यार्थ्यांना तुम्हाला गंमत वाटेल, फोन करून त्यांनी पूर्व परवानगी घेतली, मॅडम आम्ही येऊ शकत नाही, तर चालेल का? कारण आपल्या वर्गाचा नियम होता, आम्ही शुल्क ठेवणार नाही. पण हे आमच्या विद्यार्थ्यांसाठी बरं का, बाहेरच्या लोकांकडून आम्ही शुल्क आकारलेलं आहे. आणि त्याच्यामुळे खरं तर ते न सांगता सुद्धा जर का अनुपस्थित राहिले असते तर काही बिघडत नव्हतं. पण तुम्हाला लक्षात येईल, एकदा विद्यार्थी पण स्वीकारलं की कमिटमेंट काय असते, आणि ती कमिटमेंट मला यांच्यामध्ये दिसली. आणि मला सांगायचा मुद्दा हा की हे लोक वर्गामध्ये असल्यामुळे ज्या वेळेला आम्ही वर्गात चर्चा घ्यायचो तर ह्यांची मतं सुद्धा हे व्यक्त करायचे. त्याचा परिणाम या मुलांवरती आपोआप व्हायचा. कारण इतकं अनुभवी ज्या वेळेला आपण काही शिकतो आहोत, म्हणजे आज याच्या माझ्या 3 मैत्रिणी इथे उपस्थित आहेत, त्या आहेत. आणि आमचे डॉक्टर प्रेम खडकीकर आज काही कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर गेलेत, ते आपल्याला जॉईन होतील पण जरा उशिरा होतील. ते वर्गामध्ये होते. आणि त्याच्यामुळं जेव्हा गटचर्चा व्हायच्या किंवा एखादा विषय निघायचा तर या चौघांची जी काही मतं प्रदर्शित होत होती, व्यक्त होत होती, अनुभवातून येत होती, ती आमच्या विद्यार्थ्यांसाठी फार दिशादर्शक ठरत होती. आणि त्याच्यामुळं हे जे आपण कॉम्बिनेशन केलेलं आहे, हा जो आपण संगम केलेला आहे की आपले विद्यार्थी आणि बाहेरचे विद्यार्थी, अर्थात जे इच्छुक आहेत ते, हे फार चांगलं आहे. खरं म्हणजे घरामधनं ज्येष्ठांकडनं जे आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं ना, त्याचा मला अनुभव आला. आणि आपण घरातल्या मोठ्यांचं ऐकलं पाहिजे. घरातल्यांचं पटकन ऐकत नाही, ही वस्तुस्थिती असते, बाहेरच्यांनी सांगितलेलं पटतं. त्याच्यामुळे ते सोनारानीच कान टोचावे म्हणतात ना, ते आमच्या वर्गामध्ये आपोआप घडत गेलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल, सर या वर्गामध्ये आम्ही दररोज काही ना काही लेखन हे सातत्यानं करून घेत आलेलो आहोत. आणि दररोज हे लेखन केल्यामुळे म्हणजे अगदी पहिल्या दिवशी तुम्ही काय लिहायला देणार, पण असं सुचलं की तुम्ही स्वतःबद्दल लिहा. आणि त्याच्यासाठी कुणालाच काही विचार करण्याची गरज नाही, अभ्यास करण्याची गरज नाही, प्रत्येकाने ते लिहिलं. आणि मी फक्त या ठिकाणी एकाच आमच्या कन्येचा उल्लेख करेल, तेजस्वी काथा. इतक्या अप्रतिम पद्धतीने या मुलीने स्वतःची ओळख लिहिली ना, त्या ठिकाणी बसली आहे. तुमच्यासाठी मी माहिती सांगते, ही तेजस्वी काथा आहे आमची. तिने सुंदर पद्धतीने ते लेखन केलं. आज मी खरं तर इथं आणलं नाहीये, आणलं असतं तर वाचून दाखवलं असतं, पण तुम्हाला मी एवढंच सांगते, एक कलाकार मनाचा माणूस इतरांपेक्षा वेगळा विचार कसा करतो याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलेलं आहे. आणि आमच्या वर्गामध्ये आम्ही ते वाचून दाखवलेलं होतं.
प्राजक्ता कुलकर्णी यांनी. या प्राजक्ता कुलकर्णी यांचं लेखन पाहिल्याबरोबर मी त्यांना सांगितलं की तुम्ही ललित लेखक अगदी उत्तम होऊ शकता, म्हणजे इतकं प्रामाणिकपणाने, इतकं पारदर्शक की पाहता सोय नाही. आणि सगळ्यांनीच छान केलं, पण मला या 2 जणींचा उल्लेख मात्र आवर्जून करावा वाटला आणि म्हणून मी तो या ठिकाणी केलेला आहे. तर ज्या वेळेला दररोज लेखन झालं, मी थोडासा विचार करत होते हे कुठून घडलं. कारण मला बोरीकर मॅडमने सांगितलं होतं, वृंदा तू काय कर, प्रत्येक तासाचं नियोजन कर आणि प्रत्येक तासाचं तू नियोजन केलंस की मग तुला वर्ग हा चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकेल. काय अडचण आहे माझी? साधं नियोजन आम्ही केलं, पण ते असं काटेकोर असतं ना, ते नाही जमलं. उत्स्फूर्तता आणि उत्कटता या 2 गोष्टी सगुणी इतक्या ठासून भरलेल्या आहेत माझ्यात की अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत मला माहिती नसतं मी काय करणार आहे. पण हा वर्ग फार व्यवस्थित पद्धतीने चालला आणि म्हणून मला असं वाटतं की हे नियोजन जसं परमेश्वराच्या कृपेने होतं तसं माझ्या लक्षात आलं. सगळ्यात महत्त्वाचा वाटा जर याच्यामध्ये कोणाचा असेल तर माझ्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या संशोधन प्रतिष्ठानने जे संस्कार माझ्यावर केलेले आहेत. मी या ठिकाणी नोकरीला लागल्यानंतर सातत्यानं 10 वर्ष संशोधन प्रतिष्ठानवर भाषा आणि साहित्य याची प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे. मग त्यावेळेला ज्या काही आमच्या चर्चा व्हायच्या, या चर्चा विषयाच्या अनुषंगाने असायच्या. जे जे काही रिसर्च पेपर कोणी लिहिणार असेल, संशोधनासाठी विषय घेणार असेल, त्या अनुषंगाने मग विचार कसा केला पाहिजे, तर्कशुद्ध विचारसरणी कशी असली पाहिजे, हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलं गेलं. त्यावेळेला वाटायचं हा ठीक आहे काहीतरी चालू आहे. पण आज ज्या वेळेला हा वर्ग इतक्या व्यवस्थित पद्धतीने झाला तेव्हा लक्षात आलं ते जे रुजलेलं आहे ना ते उगवून आले. आणि म्हणून या प्रतिष्ठानचे तत्कालीन संचालक माझ्यासाठी कायमच वंदनीय असलेले कैलासवासी दिनकररावजी बोरीकर सरांचे मी अगदी मनापासून आभार मानते आणि त्यांच्या प्रती माझी कृतज्ञता व्यक्त करते. या ठिकाणी माझं प्रदीर्घ झालेलं असं मनोगत आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आज आमच्याकडे वेळ देऊन या ठिकाणी प्राचार्य आलेले आहेत. मी प्राजक्ता कुलकर्णी यांनाची विनंती करते की त्यांनी गुलाब पुष्प देऊन आमचे प्राचार्य डॉक्टर विवेक मिरगणे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. धन्यवाद. डॉक्टर विवेक मिरगणे सर हे विवेकानंदांच्या आणि श्री अरविंदांच्या विचारांचे उपासक आहेत. ते स्वतः इंग्रजी विषयाचं अध्यापन करतात आणि त्याच्यामुळे भाषा आणि साहित्य याबाबतची फार उत्तम अशी जाण सरांमध्ये आहे. आपल्यामध्ये आज आवर्जून उपस्थित असलेले आमचे वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आनंद चौधरी सर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते अपर्णा देशपांडे यांना. फार मोलाचं सहकार्य आम्हाला मिळत असतं आणि सरांचं वैशिष्ट्य म्हणजे वाणी अतिशय गोड आहे. म्हणजे मी त्यांना म्हणते की सर तुम्ही फार संयमाने बोलता बुवा, मी हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे. सर याच्यानंतर आमचे जे आहे ते विद्यार्थ्यांचं सादरीकरण आहे, पण तुम्हाला जाण्याची घाई आहे तर तुम्ही 2 पाहणार आहात. तर तुम्हाला जर आमच्याशी संवाद साधायचा असेल तर आत्ता साधायचा तर आत्ता, 2 झाल्यावर वाटलं संवाद साधावा तर वाटलं, नाही वाटलं तर नाही. मी तुमच्यावरती ते सोडते आणि या ठिकाणी आपल्या आता बोलताय आनंद आहे. सर आता आपल्याशी संवाद साधताय, मी त्यांना विनंती करते त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. नमस्कार. आज आमच्या महाविद्यालयामध्ये जे अतिशय उत्स्फूर्त आणि सर्वोत्कृष्ट उपक्रम होत आहेत त्यापैकी
आता सर्वोत्तम असलेल्या या उपक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आमच्या अतिशय उत्साही आणि या वर्गाला पुढे घेऊन जाणारं नेतृत्व मराठी विभागाचे विभाग प्रमुख वंदनाताई देशपांडे यांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं हा एक आगळा वेगळा असा अभ्यासक्रम घेऊन मराठी भाषा जी शासनाने नुसती अभिजात करून चालत नाही, तर आपण आपल्या बोलण्याने, लिहिण्याने आणि आपल्या कृतीने अभिजात आहे हे वारंवार आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्या भाषेच्या संदर्भातील हा उपक्रम घेऊन आपण सर्व या उपक्रमाचे सहभागी झाला याबद्दल आपलंही सर्वांचं अभिनंदन करतो. आणि असेच उपक्रम भाषेच्या संदर्भातले, साहित्याच्या संदर्भातले या महाविद्यालयातील केवळ विद्यार्थीच नव्हे तर शहरातील जे कोणी मराठी प्रेमी, भाषा प्रेमी या उपक्रमामध्ये सहभागी होऊ इच्छितात त्या सर्वांना समृद्ध करत जावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. या उपक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. या पुढची जी सूत्र आहेत सादरीकरणासाठी मी पुन्हा एकदा आमचे सूत्रसंचालक पायल सुर्वे आणि हर्ष जोशी यांच्याकडे देते. इथे जी काही व्यवस्था करायला वेळ लागेल तेवढाच 1 मिनिट आपल्याला मध्ये लागेल आणि त्याच्यानंतर लगेचच आपले कार्यक्रम